आणि निसर्गाच्या पद्धतीने निसर्गाला आपल्या घरामध्ये आणणं म्हणजे वास्तुशास्त्र. किंवा तो मुद्दा खूप पुढे जाऊ शकतो तर चालू द्या, काय पण problem नाही. यामध्ये अजून जरा एक वेगळं. मला तुम्ही खूप मुद्दा छान घेताय मुलाखत. त्याचं कारण असं की मला काय होतं की खोचक विचारणारेच लोक नाही. मग हे जर असेल हा. तर मग वास्तुशास्त्र वेगळं काय सांगतं, म्हणजे मग तुम्ही काय करता? आणि म्हणून काही घरांमध्ये गेल्यानंतर अत्यंत चांगलं, पवित्र, शांत, स्वच्छ आणि समाधान वाटतं, तर काही करोडो रुपये खर्च केलेल्या घरांमध्ये सुद्धा समाधान वाटत नाही. खरंच घर बोलतं का एक, हा. आणि बोलतं म्हणजे ते कसं बोलतं? कोण म्हणतं की कुठल्या दिशेला एखादा दरवाजा असला म्हणजे वाटोळ होतं, हे साप चुकीचं आहे. मी गेले कित्येक वर्ष हे मीथ पुसण्याचा प्रयत्न करतोय. दिशा त्याच असतात. हो, सूर्य तिकडेच उगवणार असतो, बरोबर वारा आहे तसाच ना. असतो, मग तो जमिनीवर काय किंवा वर काय. हा. तर त्या ताई असं म्हणत होत्या, माझी माय ती म्हणत होती की शुक्राचा अंमल दारूवर असतो आणि म्हणून दर शुक्रवारी थोडी तरी दारू प्यावी. मी बघितलं होतं. ताजमहाल पाहताना जी एनर्जी मला हो, येते हो. ती हे पाहताना काय येत नाही. तरीही आम्ही प्रत्येक फ्लॅटमध्ये ब्रह्मस्थान नावाचा प्रकार लोकांच्या समाधानासाठी हा मोकळा. काय असतो ब्रह्मस्थान? ब्रह्मस्थान आता तुम्हाला सांगतो काय. याची गॅरंटी देता येते का की हो. इथे राहणारे सगळे हो. सकारात्मक विचार हो, करत असतील? guarantee देता कसं देता येईल? नमस्कार, मी सौमित्र पोटे. मित्र म्हणे मधल्या उद्योग मंत्र सेगमेंटमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. तुम्हाला माहिती आहे की उद्योग मंत्र सेगमेंटमध्ये आपण वेगवेगळ्या सेक्टर्सना प्रमोट करतो. इन अ वे तिथं काम करणाऱ्या तज्ज्ञांना तुमच्यासमोर आणतो. याचं कारण एकच असतं की सगळी सेक्टर्स तुम्हाला आवडो नावडो, तुमचा विश्वास असो नसो, पण काम करत असतात. अनेक वर्ष सातत्यानं ते काम करत असतात आणि त्यातून लोकांचं भलं व्हावं म्हणून ते झटत असतात. आज आपल्यासोबत आहेत वास्तुतज्ञ आनंद पिंपळकरजी. मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. ओम साईराम. आनंद पिंपळकर हे नाव नवीन नाही. जवळपास 40पेक्षा जास्त वर्ष मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. आणि अर्थातच तुम्हाला पटो न पटो पण वास्तुशास्त्र हो, यावर ते 40 वर्ष काम करत आहेत आणि ते मानणारे अनेक लोक आहेत. हो, त्याच पद्धतीनं ते न मानणारे सुद्धा अनेक लोक आहेत. बरोबर. याचा उहापोह अशासाठी की हे शास्त्र काय सांगतं, घर बोलतं म्हणजे खरंच बोलतं का, हो, वास्तूमध्ये बदल केल्यामुळे खरंच फरक पडतो का, बरोबर. अशा अनेक गोष्टींवर आपण या निमित्तानं बोलूया. ठीक आहे. तर सुरुवात करूया. तुमचं मनपूर्वक स्वागत सर. साईराम. आणि पहिला बेसिक प्रश्न हाच वाटतो मला की खरंच घर बोलतं का एक, हां, आणि बोलतं म्हणजे ते कसं बोलतं? अतिशय सुंदर प्रश्न विचारलाय. आपण काय करूयात की ह्याला थोडंसं पुराणाकडे जाऊयात. पुराण काळात जाऊयात. बरं. मुळामध्ये आपण एक 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 स्टेप बाय स्टेप जर गेलो तर सगळ्यात पहिल्यांदा जी माणसाची निर्मिती झाली, सायन्स सांगतं की ती जलामधून झाली. आणि आपल्याकडे जे दशावतार आहेत त्या दशावतारामधला प्रत्येक अवतार हा पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश असा डेव्हलप करत आलेला आहे. त्याच्यावरती एकदा आपल्याला वेगळा पॉडकास्ट घ्यायला हवा. पण एक आपण उदाहरण घेऊयात की भक्त प्रल्हाद होता आणि त्याचे वडील उन्मत्त झाले होते आणि त्यांनी सांगितलं, काय रे या खांबामध्ये तुझा आहे का नारायण? आणि हो आहे म्हटल्यानंतर त्यांनी त्याच्यावरती गदेचा प्रहार केला आणि खांबामधनं नारायण प्रकट झाला नरसिंहाच्या रूपामध्ये. आणि त्यांनी त्याला संध्याकाळच्या वेळेमध्ये त्या उंबऱ्यावरती घेतला, मांडीवर ठेवला आणि पाडला. इथे वास्तुशास्त्र आहे. घराच्या प्रत्येक खांबामध्ये नरसिंहाचं स्वरूप आहे. प्रत्येक उंबरठ्यावरती घरामध्ये आलेल्या नकारात्मकतेला फाडण्याचं सामर्थ्य आहे. आणि तो ज्यावेळेस त्याने त्याचं पोट फाडलं त्याच्यानंतर त्याचा अंगाचा दाह व्हायला लागल्यानंतर त्यानं त्याची जी हाताची बोटं आहेत ती औदुंबराच्या फांदीमध्ये घुसवली. म्हणूनच औदुंबराचा उंबरा लावण्याची आपल्याकडे पद्धत आहे. एक 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 भाग बघत गेलो तर आपण पुढे आलो तर कालखंडामध्ये आपण पाहतो की युगे 28 विटेवरी उभा करकटावरी ठेवून या. पांडुरंग कौलावर का नाही उभा, तो चौरंगावर का नाही उभा, तो दगडावर का नाही उभा, तो विटेवरच का उभा आहे? याचाच अर्थ तुम्ही जो प्रश्न विचारला की घर बोलतं म्हणजे नक्की काय करतं, तर प्रत्येक विटेवरती, प्रत्येक वाळूच्या कणावरती त्या परमेश्वराचं अस्तित्व आहे. तुमच्या घरातल्या विटेवर सुद्धा तो उभा आहे. पण नुसताच तो उभा आहे म्हणजे कसा उभा आहे? पुंडलिका भेटी परब्रह्म आले का? म्हणजे पुंडलिक आईवडिलांची सेवा करत असताना त्यावेळेस पांडुरंग आल्यानंतर त्याला ते म्हणतात की अरे तू थांब, मी माझ्या आईवडिलांचे पाय दाबतोय, ही घे वीट आणि थांब त्याच्यावरती.
ही संकल्पना आहे की जोपर्यंत घरामध्ये आपल्या आईवडिलांची वाडवडिलांची सेवा आणि पूजा होईल तोपर्यंत त्या विटेवरचा पांडुरंग जागचा हलणार नाही. हा झाला पुराण, हा झाला काही भाग. विज्ञान काय सांगतं की प्रत्येक गोष्ट ही सजीव आहे. तुम्ही घातलेला चष्मा सजीव आहे, हा कोच सजीव आहे, हा कपडा सजीव आहे. तुम्ही म्हणाला असं कसं काय म्हणता? विज्ञान काय सांगतं की तुम्ही एखादी गोष्ट शेवटापर्यंत नेली, जाळली, तिच्या शेवटापर्यंत गेला तर तुम्हाला दोन गोष्टी दिसतात. एक म्हणजे इलेक्ट्रॉन आणि दुसरा म्हणजे प्रोटॉन, आणि त्याच्यामध्ये हालचाल चालते. मग तुम्ही कोणतीही गोष्ट शेवटापर्यंत न्या, त्या शेवटापर्यंत तुम्हाला इलेक्ट्रॉन प्रोटॉन हालचाल करताना दिसतात. याचा अर्थ प्रत्येक गोष्ट ही सजीव आहे, प्रत्येक गोष्टीला माया आहे. साधंसं उदाहरण देतो. तुम्ही तुमच्या घरामध्ये राहता, भले ती चंद्रमौळी झोपडी असू द्या. त्यानंतर तुम्हाला मी महिनाभर पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन ठेवतो, सगळ्या प्रकारच्या सोयीसुविधा देतो. तुम्हाला कालांतराने त्या सुविधासुद्धा नको वाटतील आणि मला माझी झोपडीच बरी म्हणून तुम्ही तुमच्या घरी येईल. कारण घरामध्ये जो आपलेपण असतं ते तुमच्या त्या वास्तूचं आणि तुमचं सिंक्रोनायझेशन झालेलं असतं. प्रत्येक माणसाची एक ऊर्जा असते आणि त्या ऊर्जेचं आणि त्या घरातल्या प्रत्येक विटेचं एकमेकांशी झालेलं सिंक्रोनायझिंग म्हणजे वास्तुशास्त्र. मग तुम्ही त्या वास्तूमध्ये राहून जेव्हा सकारात्मक बोलता तेव्हा ती वास्तू सकारात्मक होते. जेव्हा नकारात्मक बोलता तेव्हा ती वास्तू नकारात्मक होते. ज्या पद्धतीने एखाद्या मंदिरामध्ये गेल्यानंतर आपण इको सोडतो त्याच पद्धतीने वास्तू आपल्याला प्रतिसाद देते. आणि म्हणून काही घरांमध्ये गेल्यानंतर अत्यंत चांगलं, पवित्र, शांत, स्वच्छ आणि समाधान वाटतं, तर काही करोडो रुपये खर्च केलेल्या घरांमध्ये सुद्धा समाधान वाटत नाही. यामागचं कारण वास्तुशास्त्रच आहे. 100% घर बोलतं. बघा, तुम्ही ज्यावेळेस तुम्ही कुठं फिरायला जाताय, घरदार बंद करून जाता, तेव्हा तुम्ही एकदा मागं वळून कधी बघितलंय का तुमच्या घराकडे? तर तुमच्या लक्षात येईल की ज्या पद्धतीने एखादं मूल वडिलांकडे जाताना बघतं की मला सोडून जाऊ नको, त्या पद्धतीने ते घर तुमच्याकडे बघतं असं तुम्हाला वाटेल. आणि ज्यावेळेस तुम्ही फिरून याल ना तुमच्या घराकडं आणि जेव्हा ते दरवाजे उघडाल ना, तेव्हा ते म्हणेल, अरे माझे पडदे उघड, अरे माझ्या घरामध्ये तू माझं बागड, पळ पळ, तुझं अस्तित्व माझ्यापाशी येऊ दे. आणि मग तुमच्या लक्षात येईल की घरात आल्यानंतर घर हसतंय, घर आनंदाने बोलतंय, घर मला मिठी मारायला तयार होतंय. आणि म्हणून जर तुम्ही त्या घराला जर हात लावला भिंतीला, तर श्वासाची जाणीव सुद्धा होईल. याच्यामध्ये श्रद्धा आणि विज्ञान या दोन्ही गोष्टी. याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. हां, जेव्हा पुंडलिकानं वीट फेकली, हो, त्याच्यावर विठ्ठल उभा राहिला, बरोबर, तेव्हा ती वीट कुठल्या दिशेला आहे काय विठ्ठलानं बघितलं नसेल. बरोबर, ती आग्नेयला पण असेल, नैऋत्याला पण असेल, पूर्वेला पण असेल, पश्चिमेला पण बरोबर असेल. आहे, विठ्ठलानं हे पाहिलं नाही की वीट कुठल्या दिशेला आहे, बरोबर आहे, तो उभा राहिला. बरोबर आहे. तुम्ही जेव्हा म्हणता की एखाद्या हॉटेलमध्ये माझी व्यवस्था केली हो, आणि थोडे दिवस राहिला आणि मग नंतर तुला तुझं घरच बरं वाटेल बरोबर का? आहे, काय बेसिक फरक आहे की ते माझं नसतं, बरोबर आहे, हे माझं असतं. जे काय असेल, अगदी बरोबर. उद्या जर तुम्ही माझ्या नावानं कुठल्या एखाद्या पंचतारांकित हॉटेलची रूम माझ्या नावानं केली बरं, तर मला ती बरी पण वाटेल, कारण ती माझी होते. आता ऐका, थांबा ना, माझं पूर्ण होते, याच्यावर उत्तर देतो मग. हां, माझं पूर्ण होते. हां, सो इट्स ऑल अबाउट युअर फिलिंग्स आणि तुमची इन्व्हेस्टमेंट. बरं, एखादी गोष्ट उभारण्यासाठी मी त्याच्याबद्दल काहीतरी इफर्ट्स घेतलेले असतात. बरोबर, ते एफर्ट्स मला त्यात ती इन्व्हेस्टमेंट असते माझी, बरं, म्हणून मला त्या गोष्टीबद्दल आपुलकी वाटते. बरोबर, सेम जेव्हा मी घरी जातो आणि घरातनं बाहेर पडून मागे बघतो तेव्हा घर बंद मला वाटतं. हो, ते का वाटतं? कारण ते माझं घर आहे, बरोबर, त्यातली प्रत्येक गोष्ट मी आणलेली आहे. म्हणजे काय म्हणतात, माझ्या कष्टानं मी मिळवलेली गोष्ट असते ती. बरं, जेव्हा मी माझ्या अत्यंत कष्टानं एखादी गोष्ट घेतो तेव्हा माझी इमोशन त्यात गुंतलेली असते बरोबर आहे, आणि ती एका तिथं असते. म्हणून त्याचा एक काय म्हणतात ताळा म्हणून त्याचं मला अटॅचमेंट असते त्याची. बरं, आणि अर्थातच तुम्ही जसं म्हणाला की पंचमहाभूत आहे, होय, त्यामुळे उद्या मी घरी गेल्यानंतर जेव्हा पडदे लावलेले असतात, अंधार असतो, तेव्हा सूर्य, वाणी, सगळं हे गोष्टी येतातच ना, शेवटी निसर्ग आहे तो. अगदी बरोबर. मग याच्यामध्ये वास्तुशास्त्र कुठं आलं? 100%. कारण हा जो विषय तुमचा होता की घर बोलतं म्हणजे काय करतं, तर सिंक्रोनाइज करतं. हॉटेलचं उदाहरण मी तुम्हाला, ज्यावेळेस तुम्ही मला म्हणता की एखादी हॉटेलमधली रूम जर मी तुझ्या नावावरच करून दिली, मी ती विकतच घेतली आणि मी तिथेच कायम राहिलो. हॉटेलमध्ये होतं काय की प्रत्येक वेळेस माणूस दर 24 तासांनी किंवा 18 तासांनी किंवा 15 तासांनी किंवा 4 दिवसांनी बदलतोय. करेक्ट, त्यामुळे प्रत्येकाची एनर्जी वेगवेगळी आहे, करेक्ट, प्रत्येकाची येण्याची भावना वेगळी आहे. Correct. कोणी तिथं व्यवसायासाठी येते, कोणी तिथं अन्य कामासाठी येते. त्यामुळे तिथे जो कपडा आहे, पडदा आहे, या सगळ्यांमध्ये प्रत्येकाची एनर्जी मिक्स झाली. घरामध्ये तसं नाही आहे. तुम्ही ज्या पद्धतीने म्हणला की इन्व्हेस्टमेंट घराची केली, सगळं मान्य आहे. अगदी तुम्ही हॉटेलमधली रूम घेतली आणि तुम्ही तिथं जर राहायला सुरू केला आणि तिथं जर दुसरं कोणी येणार नसेल परक, तर निश्चितच ती वास्तूसुद्धा तुमच्याशी बोलायला लागणार आहे. ती वास्तूसुद्धा एक लक्षात घ्या, तुम्ही घरामध्ये तुमची आई स्वयंपाक करते,
त्याची चव, आणि रोज हॉटेलमध्ये 1000 लोकांचा स्वयंपाक करणारा तो कुक आहे त्याची चव. फरक दोन्ही अन्नच आहे, पण चवीत फरक आहे. का? कारण आई आपली आहे आणि तिनं केलेली त्याच्यामध्ये भावना आहे, ओतलेली आहे, बरोबर. प्रेम आहे. त्याच आहे, पद्धतीने माझं घर आहे, कारण माझी भावना आहे. मग ते जरी हॉटेलची रूम मी विकत घेतली आणि मी तिथं राहायला लागलो, तर तिथं बाकीच्यांची एनर्जी मिक्सच होणार नाहीये. तिथं माझीच एनर्जी माझ्याच कुटुंबाची राहणार आहे. त्यामुळे माझ्याशी ती माझ्याच पद्धतीने बोलत राहणार आहे. आता तिथं असं होतं की असंख्य विचारांचे लोक आले की ते असंख्य विचारांची देवाणघेवाण करते. तुमचा पुढचा प्रश्न असा होता की वीट तर त्यांनी बघितली नाही ना कुठल्या दिशेला फेक. अगदी बरोबर आहे. मुळामध्ये देवाने ज्या दिशा निर्माण केल्यात, आपण म्हणूयात दिशा, पण म्हणूयात की त्या दिशांना 10 दिशांमध्ये आपण टाकलंय. काही लोक ते 71 दिशा म्हणतात, काही लोक 61 म्हणतात, पण प्रामुख्याने आपण 10 दिशा म्हणू. पिंडी ते ब्रह्मांडी, जळी स्थळी काष्ठी पाषाणी सगळीकडेच तो आहे. त्यामुळं 10 दिशा ह्या कोण म्हणतं की वाईट आहे? वास्तुशास्त्रामध्ये हे प्रचंड मोठं मीथ घुसलेलं आहे की एका ठराविक दक्षिणेची दिशा ही तुमचं वाईट करते, अमुक तमुक नाही. सगळ्या दिशा तेवढ्याच पवित्र आहेत, परंतु त्या दिशांना ते महत्व आहे. त्यामुळे त्या दिशांना त्याचं अस्तित्व असलं पाहिजे. जसं की हे समजण्यासाठी आपल्याला 10 दिशांचा अभ्यास मी नेहमी उदाहरण देतो की पूर्व म्हणजे काय, तर करिंती पूर्व. का बो करिंती दक्षिण का नाही म्हणत, करिंती उत्तर का नाही म्हणत? म्हणजे कर्तृत्वाची दिशा पूर्व. मग कर्तृत्वाच्या दिशेचा स्वामी कोणता? रवी. मग रवी काय, तर त्याच्या डी जीवनसत्व, B12, वेगवेगळ्या इन्फ्रारेड अल्ट्राव्हायोलेट जे काही किरण आहेत ती तुमच्या शरीरावर परिणाम करतात. ज्यावेळेस तुमचं डी जीवनसत्व तुमच्यामध्ये येतं त्यावेळेस तुमची त्वचाही सुधारते, मुडदूस सारखे रोग बरे होतात. तुम्हाला D3ची गोळी इंजेक्शन घ्यायची गरज नाही. म्हणजे पूर्वेकडनं जर मोठ्या प्रमाणामध्ये सूर्याची अंगावरती ऊर्जा येत असेल तर अशा माणसाला लवकर जाग येणार हो. कारण त्याला बघा ना तुम्ही, घर अंधार करून झोपा, तुम्हाला जाग येणार नाही. सेम कोण म्हणतं की कुठल्या दिशेला एखादा दरवाजा असला म्हणजे वाटोळ होतं, हे साप चुकीचं आहे. मी गेले कित्येक वर्ष हे मीथ पुसण्याचा प्रयत्न करतोय. नवनवीन लोक याच्यामध्ये आलेत आणि कोणीही काहीही सांगतंय. प्रत्येक ठिकाणी परमेश्वराचं निश्चित अस्तित्व आहे. पण मग हे जर असेल तर मग वास्तुशास्त्र वेगळं काय सांगतं? म्हणजे मग तुम्ही काय करता? परफेक्ट. वास्तुशास्त्र हे ऊर्जेचं शास्त्र आहे. जसं मी तुम्हाला म्हणलो की पूर्व म्हणजे करिंती पूर्व, कर्त्याची पूर्व, म्हणजे पूर्वेकडनं येणारी ऊर्जा सूर्याची आहे. पश्चिम म्हणजे मावळतीचा सूर्य, पश्चिमेकडे वरुणाचं अस्तित्व. तुम्ही एखाद्या पूर्व पश्चिम घरांमध्ये तुम्ही पहा की पश्चिमेकडची हवा फार मोठ्या प्रमाणात येते. मुळामध्ये सौमित्रजी हे वास्तुशास्त्र आले निसर्गाकडनं. याला फक्त ऋषीमुनींनी अभ्यास करून त्याच्यात गुंफलंय. साधी गोष्ट सांगतो तुम्हाला की आदिवासी पाड्यामध्ये जर तुम्ही कधी गेलात आणि आदिवासी जेव्हा जंगलामध्ये काही गोळा करण्यासाठी जातात, सरपण किंवा काही जनावरांची शिकार करण्यासाठी, आणि रात्रीचा उशीर झाला आणि आकाशामध्ये जर चंद्र नसेल, म्हणजे अमावस्येची रात्र आहे, ही सत्य घटना आहे, माझ्या मनाचं काही नाही, तर मग ते शोधतात. त्यांच्याकडे काय होकायंत्र नाही, आकाशात तारे अंधारात दिसत नाही. मग ते काय करतात, अशा वेळी जवळपास मुंग्यांचं वारूळ शोधतात. मुंग्यांचं वारूळ. आणि मुंग्यांच्या वारुळाची एक विशिष्ट रचना असते बघा. एका दिशेने ते असं उंच टेपार झालेलं असतं, तर ते उंच टेपार झालेली दिशा जी असते ती असते नैऋत्य. एक बाजू खालच्या बाजूला असते ती असते ईशान्य. ह्या निसर्गाचं ज्ञान त्यांच्याकडे असतं. मग मुंग्यांना कुठनं कळतं की नैऋत्य दिशा ही जड आणि उंच केली पाहिजे? का तर पश्चिमेच्या त्या बाजून येणारं वारं इतक्या मोठ्या प्रमाणात येतं की त्यांचं वारूळ हे उद्ध्वस्त होऊ शकतं. म्हणून त्यांना निसर्गानेच ती जाणीव करून दिली आणि म्हणूनच ती बाजू ते जड आणि भक्कम करतात. तोच नियम वास्तुशास्त्रात लागू केला. ईशान्य दिशेला ते पाण्याचा संचय करतात, कारण उन्हाची जी तिरीप येते ती ज्या दक्षिणे, तुम्ही बघा सोलार कुठे लावतात, उत्तरेला नाही लावत, तो दक्षिणेलाच लावतात. म्हणजे सूर्याच्या ऊर्जाची तिरीप त्याच्यावर बसून ते तापलं पाहिजे. मग जर तुमच्या घरात नैसर्गिक पाणी असेल तर त्या दिशेला ठेवलं तर ते तापून जाईल, म्हणून ते ईशान्याला पाहिजे. मग आग्नेयाला का पाहिजे? कारण आग्नेयाला अग्नीची तिरीप येते, म्हणून आग्नेयाला अग्नी पाहिजे. निवृत्तीला जडत्व का पाहिजे? कारण तिकडून येणारा मोठ्या प्रमाणात वारा, ऊन आहे, त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी, आणि वायव्याला हवा. आणि मग ती लोक जी आहेत जंगलातली, यांना निसर्गाचा फार मोठा अभ्यास. पावसाचं सुद्धा तुम्हाला सांगतो गणित. कावळ्याची घरटी कशी होतात त्याच्यावरती पाऊस ठरतो. कावळ्याची घरटी बांधण्याची सुद्धा पद्धत आहे. आणि हे सगळं आपल्या वास्तुशास्त्राशी संबंधित. हे मला मान्य आहे. हे निसर्ग नियम आणि निसर्गाशी जोडले गेलेले गोष्टी असतात. बरोबर आहे. हेच प्राणी पक्षी हे आहेत, हेच नियम आहेत. पण हे जेव्हा आता घरामध्ये आपण आणतो, जेव्हा घर काही निसर्गाला साजेसं नसू शकतं. बरोबर आहे. कारण लोकसंख्या, डिमांड, सप्लाय, जागा, मिळालेला कोपरा, ह्या सगळ्या गोष्टी असतात. बरोबर आहे. मग
तिथं जेव्हा मी हे नियम लावतो, हा, मग हाच तर मीथ आहे ना, हीच तर गंमत तुम्हाला मी सांगतोय की लोक काय करतात, जमिनीवरच्या बंगल्याच्या घराचं वास्तुशास्त्र 20व्या मजल्यावरच्या फ्लॅटला पण लावतात, ते चाळीमध्ये पण लावतात. असं मुळात हे नाहीच आहे ना हो. प्रत्येक ठिकाणचं वास्तुशास्त्र वेगळे. वास्तुशास्त्रात असंख्य प्रकार आहेत. पातालिक वास्तुशास्त्र आहे, अंतरिक्ष वास्तुशास्त्र आहे, पृथ्वी तत्वाचं वास्तुशास्त्र आहे, जलस्त्रोताचं वास्तुशास्त्र आहे, आरशांचं वास्तुशास्त्राचे असंख्य प्रकार आहेत. तुम्ही नुसता गणपती म्हणता, किती आहे गणपतीचे प्रकार? आम्ही म्हणतो उजव्या सोंडेचा डाव्या. अहो नाही हो, 32 प्रकार आहेत गणपतीचे. उजव्या सोंडेमध्ये सुद्धा सोंडेचं टोक वर, सोंडेचं टोक खाली, असे 2 प्रकार आहेत. ह्या आता आपण थोडंसं कदाचित मी भरकटलो आहे, परंतु गणपती हा जो विषय आहे ना, हे पृथ्वी तत्वाचं प्रतीक आहे. आणि म्हणून प्रत्येक घराच्या दरवाजाच्या बाहेर जो गणपती लावला आहे ना, तो त्यासाठीच लावलेला आहे. तुमचा जो म्हणण्याचा उद्देश होता ना, की हे जे ना खूप लोकांनी काय काय घुसवलं आहे याच्यामध्ये. मग ते काय करतात, 40व्या मजल्यानंतर मी पाहिले कित्येक ठिकाणी की 40व्या मजल्यावरती मुंबईसारख्या ठिकाणी आग्नेय कोपऱ्यामध्ये त्यांचं बेडरूम आले आणि त्यांचं किचन नैऋत्य कोपऱ्यात आले. आणि मुंबईची तुम्हाला माहिती आहे की किचन असतात छोटी. या महाशयांनी, कोणी वास्तुतज्ञ असतील, त्यांनी त्या छोट्याशा बाथरूम सारख्या छोटं किचन आहे त्याच्यामध्ये त्यांना मास्टर बेड करायला लावलं आणि तिकडं किचन करायला लावलंय. इथंच सगळं फसलेलं काम आहे. कारण जमिनीवरचे नियम 40व्या मजल्यावर लावून चालणार नाहीयेत. तुम्ही कुठल्या दिशेला राहता, तुम्ही कसे राहता, तसे नियम बदलतात. कोकणातलं घर जर तुम्ही पुण्यात बांधायला गेले तर कोकणातली हवामानाची स्थिती पुण्यामध्ये नाहीये. बरोबर. मग तुम्ही इथल्या अनुसार तुम्ही आता फेंगशुई जर इकडे आणायला गेले तर कसं चालणार? तुम्ही बेडकं ठेवता. अहो आमचा बेडूक नाग, आमचा बेडूक खातो, नाग ही आमची दैवत आहेत. तुमच्या लक्षात आलं ना की त्या त्या स्थलकाल सापेक्ष परिस्थितीनुसार वास्तुशास्त्र आहे, भिन्न भिन्न आहे. पण हे मला तुमचं एकांश पटतंय, पण शेवटी दिशा त्याच असतात. हो, सूर्य तिकडेच उगवणार असतो, वारा तसाच असतो. मग तो जमिनीवर काय किंवा वर काय? आता हा फार महत्वाचा मुद्दा आहे. नदीला पूर आला तर 100व्या 40व्या मजल्यावर पहिलं पाणी घुसेल का तळमजल्यावर घुसेल? वीज आकाशातनं पडली तर पहिली वर पडेल का खाली पडेल? म्हणजे जमिनीच्या घरावरती पडेल का वरच्यावरती पडेल? म्हणजे अंतरिक्ष तत्वावरनं येणारी ऊर्जा, जमिनीकडनं येणारी ऊर्जा, या सगळ्या भिन्न भिन्न आहेत. त्या ज्या ठिकाणी व्यवस्थित ज्या वास्तुतज्ञाला, आता मला सांगा की मी जर जपानमध्ये गेलो आहे तर जपान हा त्या सूर्याचा देश आहे. इथले वास्तूचे नियम मी तिथे लावू शकत नाही. इस्लामिक वास्तुशास्त्र वेगळं आहे, ख्रिश्चॅनिटीचं वास्तु का? ते काही धर्माचं शास्त्र नाही आहे, ते त्यांच्या एरियाला अनुकूल शास्त्र आहे. बरं. आणि त्यामुळे त्यांनी त्या आता वाळवंटातली घरं आहेत, तर वाळवंटामध्ये जर का आपण आपल्या शनिवारवाड्यासारखं घर बांधायला गेलो तर कसं चालणार? म्हणजे तुमच्या स्थलकालाप्रमाणे सगळीकडे सूर्य उगवतोयच की, पण अंटार्क्टिकात 6-6 महिने उगवत नाही. काश्मीरमध्ये पण उगवतो की, पण तो तिथं थंड वातावरण आहे, मनाला आनंद वाटतो. तुम्ही दक्षिण भारतामध्ये गेली की लोक चिडचिडी का दिसतात? कारण तिथं उष्णता फार मोठ्या प्रमाणात आहे. तुम्ही गोवा बिवा या साईडला, तुम्ही मुंबई साईडला गेल्यानंतर सगळं त्या दमट वातावरणामुळे काय होतं, घामाची चिकचिक होते, पण कामाचा उत्साह निर्माण होतो. परंतु एकंदरीत बघितलं तर तुम्ही बघा, नदी, ही जे काही समुद्र किनारे आहेत, नदी किनाऱ्याची घरं आहेत, तळ्याच्या काठची घरं आहेत, या प्रत्येकाचं सौमित्र जी वास्तुशास्त्र वेगवेगळं आहे. फ्लॅटचं सुद्धा वास्तुशास्त्र वेगळं आहे. पण आम्ही काय केलं, एका ग्रंथाचा अभ्यास करून त्या ग्रंथाभोवती त्याच नियमांना सगळीकडे चिकटवत बसलो. आणि वेगळं आहे म्हणजे कसं असतं? म्हणजे आता वेगळं आहे म्हणजे काय आहे? तुम्हाला मी काही फ्लॅटची उदाहरणं देऊ. मी आता तुम्हाला सांगतो, बालवडकर हाऊसिंग कॉर्पोरेशन म्हणून आहे आणि बालेवाडीमध्ये आम्ही एक स्कीम चालू केली आहे, मार्किस नावाची. मी असंख्य ठिकाणी स्कीम केलेल्या आहेत, पण आता लेटेस्टमधली जी स्कीम आहे ती मार्किसची आहे. काय 200-400 फ्लॅट आपण म्हणजे ज्या बिल्डरनी केले, तर त्यावेळेस ज्यावेळेस ते माझ्याकडे आले, त्यांना त्या घरामध्ये लोकांना आनंद मिळावा, त्यांचा प्रपंच वाढावा, लेकराबाळांनी त्यांचं घर गोकुळासारखं व्हावं असं वाटतं. आणि मनापासून ते माझ्याकडं खूप मागं लागले, खूप आपण करूयात. आणि त्याच्यानंतर जेव्हा मी तिथे गेलो, पाहिलं त्यांची ती जी स्कीम आहे, त्यांनी असंख्य स्कीम केल्यात, परंतु या स्कीमबद्दल त्यांची जी काही प्रेम भावना होती ती मला खूप आवडली. आणि मी म्हटलं की चला आपण हे अनेक ठिकाणी केलं, तर हा एक प्रयोग इथे यशस्वी करूयात. आणि आम्ही तिथे 100% वास्तुशास्त्राप्रमाणे प्रत्येक फ्लॅट बसवला आहे. कोण म्हणतं फ्लॅटमध्ये वास्तू बसलं जात नाही? म्हणजे काय बघा, जसं तुम्हाला मी उदाहरण दिलं की मुंग्यांच्या वारुळाचं उदाहरण दिलं. मग आम्ही सगळ्यात पहिल्यांदा काय केलं की जमिनीची निवड योग्य पद्धतीने केली. जमिनीची निवड, त्याचे उंचवटे, त्याच्या हवेच्या दिशा, उद्या पाऊस आला तर त्याचा मारा, ह्या पद्धतीने त्याचा पाण्याचा साठपा, या सगळ्या गोष्टींचा आधी निसर्गाचा अभ्यास करून पहिल्यांदा जागा फायनल केली. जागा फायनल केल्यानंतर त्या जागेच्या बद्दलची जी शुद्धता असते,
शुद्धता म्हणजे काय, जी शास्त्रात सांगितली आहे. म्हणजे याच्यात काय पूजा अर्चा केली म्हणजे शुद्ध होते अशातला भावना नाही. परंतु त्या ठिकाणी पूर्वी झाडं होती का, त्या झाडांना कोणी फास घेतलाय का, म्हणजे लटकून घेतलंय का, किंवा तिथं विहीर होती का, त्या विहिरीत कोणी जीव दिलाय का, किंवा तिथं पूर्वी कुठं स्मशान होतं का, नदीच्या किनाऱ्याला किंवा ओढ्याच्या किनाऱ्याला तिची बिल्डिंग आहे का, की तिथं लहान मुलं पुरली जायची, किंवा खेडेगावातली लोक गायी जनावर आणून तिथे पुरायची मेल्यानंतर. तर हे सगळं बघणं हे फ्लॅटच्या सिस्टीममध्ये खूप महत्त्वाचं. घरासाठी तर महत्त्वाचं आहे, पण फ्लॅट सिस्टीमसाठी सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. मग आम्ही सगळ्यात पहिल्यांदा त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली आणि अर्थात काही स्वच्छ आणि छान सुंदर अशी ती जागा असल्यामुळं तिथं आम्ही सुरुवात केली. मग पुढचं काय असतं की प्लॅन काढणं. मग प्रत्येक फ्लॅट हा वास्तुशास्त्राप्रमाणे बसवला. मला सांगा दिशा किती आहेत? 10 दिशा आहेत की नाही. मग त्याच्यामध्ये पूर्व म्हणजे करेन ती पूर्व, पश्चात येणारी पश्चिम, उत्तर देणारी उत्तर, उत्तरोत्तर प्रगती करणारी उत्तर, उत्तरेला ध्रुव तारा आहे. जसा पूर्वेचा सूर्याचा प्रकाश आत येतो तसा उत्तरेच्या ध्रुव ताऱ्याचा प्रकाश सुद्धा आत येतो. दक्षिणेचं चुंबकत्व आहे म्हणून तर लोहचुंबकाची सोय उत्तर दक्षिण दाखवते, म्हणून दक्षिण पण तितकीच महत्त्वाची आहे. पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण, क्षीण होणारी दक्षिण, दक्षिणा देणारी दक्षिण, शांत करणारी पश्चिम, उत्तर देणारी उत्तर, आढळ करणारी उत्तर, आग्नेय अग्नी. शब्दात बघा काय लिहिले, आग्नेय दिशामध्ये अग्नी. आता आग्नेयाला अग्नी का? मग का बरं? मग सोलरचे ते पॅनल असे लावतात तुमचं पाणी तापवायचं, कारण तिकडून सूर्याचं त्याच्यावर पडतं आणि ते तापतं ना, म्हणून अग्नितत्व तिथे जागृत, म्हणून आग्नेयाला अग्नी, निऋतीला जडत्व, वायव्याला वायू म्हणजे हवा, आणि ईशान्येला ईश म्हणजे ईश्वर म्हणजे जल आणि ईश्वर. ही जर 8 दिशांची गोष्ट आपण केली, 10 दिशा आहेत पण मी 8 दिशांचं सांगेन, तर त्या सगळ्यांचं अस्तित्व त्याच्यात निर्माण केलं. म्हणजे कसं केलं बघा, म्हणजे कसं केलं सांगतो की आम्ही एकतर सगळे दरवाजे पूर्व पश्चिम व्यवस्थित पद्धतीने केले. पण मी म्हणतो चला पूर्व पश्चिम तेही जाऊ द्या, की एखाद्या घराचा दरवाजा पूर्वेला आहे, मान्य करा, मान्य, पूर्वेला दरवाजा आहे, पण त्याच्या सगळ्या बाल्कन्या जर पश्चिमेला असतील तर ते घर पूर्वाभिमुख नाही आहे. ते घर पूर्वाभिमुख आहे पण त्याला ऊर्जा मिळते पश्चिमेची. आणि एखादं घर आहे पश्चिमाभिमुख आहे परंतु त्याच्या सगळ्या बाल्कन्या पूर्वेला आहेत, तर याचा अर्थ ते घर पश्चिमाभिमुख आहे पण ऊर्जेचं गणित मात्र पूर्वेकडनं येते. मग उगवता सूर्य असू दे नाहीतर मावळता सूर्य असू दे, हा तुमच्या घरामध्ये आला की तुमच्या घरामध्ये ऊर्जित अवस्था येते, तुम्हाला उत्साह वाटतो. एक त्याचबरोबर दक्षिण आणि उत्तरही तेवढीच मोकळी पाहिजे, तेवढीच आत आली पाहिजे घराच्या. जसं की तुम्ही स्वयंपाक करता, जेवण करताना काय मुठभर नाही ना टाकत तिखट आणि मीठ, ते चिमुटभरच टाकता. त्याच पद्धतीने दक्षिण दिशा ही चिमुटभर का होईना त्या मिठासारखं चवीचं काम करते, त्या तिखटासारखं त्याला स्वाद देते, म्हणून थोडी का होईना दक्षिण उघडी पाहिजे. आणि आम्ही मार्केटच्या बाबतीत हे सगळं तिथं अंमलात आणलेलं. ज्या वेळेस तुम्ही बघाल तेव्हा तुम्हाला 4ही दिशांचं ओपनिंग त्या ठिकाणी तुम्हाला मिळेल. कसं बसवलंय, काय बसवलंय, जोपर्यंत तुम्ही तिथं जात नाही, जोपर्यंत तुम्ही बघत नाही, तुम्हाला ते कळणार नाही. पण मला सांगा, हे मार्केट्सबद्दल शक्य होतं कारण सुरुवातीपासून तुम्ही होता, जागा निवडीपासून सगळं तुम्ही केलं. सौमित्रजी, हे प्रत्येक ठिकाणी शक्य आहे पण बिल्डर लोक हे करत नाही. पण मुंबई सारख्या दाटीवाटीच्या भागामध्ये सगळं करता येतं, सगळं करता येतं. कोण म्हणतं नाही करता येत? सगळं करता येतं. मुंबई सारख्या ठिकाणी तर, आपल्या पुण्यात तरी मर्यादा आहेत उंचीला, मुंबईत तर काय 50-50 मजली आहेत ना, तिथं तर खूप जास्ती छान करता येतं, काहीच प्रॉब्लेम नाही. बरं, मग तुम्ही एकीकडे हा दावा करता की 10 दिशा चांगल्याच आहेत. हो हो हो, शेवटी त्यानं निर्माण हो केलं. हो. तर मग ज्यांचे काय म्हणतात त्याला, हे जे सगळे ठोकताळे आहेत वास्तुशास्त्राचे, हे नसतील एखाद्या घराला, हां, तर एक लक्षात घ्या, सूर्य काय म्हणतो का ठोकताळ्याचं नाही या, तो त्याचं काम करतोच की. पाऊस वरूनचं काम. एक लक्षात घ्या, एखादा माणूस मी मुस्लिम आहे, मी मानत नाही, पण सूर्याचा प्रकाश त्याला तेवढंच तापवणार आहे ना, त्याने मानो नाही मानो काही फरक पडत नाही. वास्तुशास्त्राचं तुम्ही घर वेगळं केलं म्हणजे तुम्ही कर्जबाजारी व्हाल, भीक मागायला, असं काही नसते, मूर्खपणा आहे. एकच गणित आहे की वास्तुशास्त्राप्रमाणे जर तुमचं घर नाहीये तर त्या घरामध्ये तुम्हाला उत्साह वाटत नाही, तुम्ही सातत्याने झोपून राहता, तुमची सातत्याने चिडचिड होते, कामावरचं तुमचं लक्ष कमी होतं. तेच जर घर एखादं छान ओपन असेल, वारा असेल, तुम्हाला फ्रेश वाटत असेल तर ऑटोमॅटिकच तुम्ही लवकर उठता, आवरता, कामाला जाता आणि प्रसन्न होते. एनर्जी 100% एनर्जी. तुम्ही आहे तुमचंच बेडरूम, सगळं दारं खिडक्या लावून झोपा बरं, तुम्हाला लक्षात येईल की ते असं उभं आल्यासारखं होईल. पण जर पूर्वेकडून तुम्ही किती जाड पडदे टाका, पण पूर्वेकडनं जर जेव्हा उजेड येतो ना तेव्हा तो कितीही जाड पडदे टाकले तरी तो आतमध्ये तुम्हाला थोडा तरी का होईना जाणवतो. पूर्वेची ऊर्जा जोपर्यंत तुम्ही घेत नाही, पश्चिमेचं वारं जोपर्यंत तुम्ही समजून घेत नाही, दक्षिणेचं चुंबकत्व जोपर्यंत तुम्ही अनुभवत नाही, आणि उत्तरेचं ध्रुव ताऱ्याची हवा जोपर्यंत तुम्हाला जाणवत नाही, तोपर्यंत ते कळणार. मग हे जे आत्ता आजूबाजूला मी जेव्हा पाहतो,
मी काही कोणाचं नाव घेत नाही, पण भले भले मोठे मोठे वास्तुतज्ञ जे आहेत धंदा आहे ते हो असा नाही ऐकून माझं ते दावा असा करतात हा. की हॉलच्या शेजारी किचन नको, काय बघा, हॉल मधनं काय- किचन दिसू नाही, नये, नाही, नाही, हे टॉयलेट सगळंच याच myth हा? आहे. myth हे आहे, myth myth आहे. आहे, myth आहे. एक लक्षात घ्या, मी तुम्हाला कारण काय होतं, तुम्ही खूप महत्वाचं बोलताय होय, 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 अशासाठी हो. की हे ऐकल्यानंतर ज्यांचे घर असे आहेत ना ते कोमेजतात लोक अहो, आणि आपोआप साधी गोष्ट निगेटिव्हिटी आहे. यायला लागते. अगदी बरोबर आहे. कालपर्यंत नसते. अगदी बरोबर आहे. हे बघा, मी तुम्हाला एक उदाहरण देतो. मी तुमच्या पुढं, आता आपण जेंट्स आहे म्हणून आपल्याला काय वाटणार नाही, पण मी तुमच्या पुढे टेबलावरती मी असं चिंच सारखं ठेवतो आणि एका बाजूला मीठ ठेवतो. तरुण एखादी स्त्री असेल किंवा असेल तर तिला ते चिंच आणि हे मीठ पाहून तोंडाला पाणी सुटेल की नाही? आपल्यालाही थोडंसं तरी होतं ना. होणार ना मग. अहो पण ते मी तुम्हाला म्हणतोय ना चिंच आहे, पण ते खजूर आहे आणि ही पिठी साखर आहे. आता आता समजलं? म्हणजे तुम्ही सांगितलं चिंच म्हणून तुमच्या तोंडाला पाणी सुटलं. तसं वास्तुतज्ञ जर सांगतो तर तुमच्या घराला वाईट होणार, तर तुमच्या डोक्यात तेच येणार. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, हा ऊर्जेचा खेळ आहे आणि तशा पद्धतीची निगेटिव्हिटी येईल. म्हणून कोणाचं ऐकायचं हे पण कळलं पाहिजे ना. मग कसं ठरवायचं वास्तू? अनुभव त्या व्यक्तीचा. अहो मला सांगा, मला 20 आणि 22 वर्षाची पोरं जर वास्तुशास्त्र सांगत असतील आणि कुठेही उठून, म्हणजे मी काय फार शहाणा आहे असं मला म्हणायचं नाही, तो पण हुशार असू शकतो एखादा मुलगा, परंतु त्यानं त्याचा नीट अभ्यास करावा. हे जे मिथ आहेत ना की असं नाही तर मग तुम्ही, हे नाही हो असं काही. हे त्या मुंग्यांना कळतं का? त्या पक्ष्यांना, त्या कावळ्यांना, हे सगळं निसर्गाकडनं शिकलोय आपण आणि निसर्गाच्या पद्धतीने निसर्गाला आपल्या घरामध्ये आणणं म्हणजे वास्तुशास्त्र. बरोबर आहे? परमेश्वराला हिंदीमध्ये तुम्ही काय म्हणता? भ ग वा न. भ भूमी, ग गगन, वा वायू, आ अग्नी, न नीर, भ ग व अन. ह्या 5 तत्वांनाच भगवान म्हटलंय ना. मग तीच आपल्या घरामध्ये व्यवस्थित आणणं. पूर्वीच्या काळी कसं होतं बघा, जमिनीवरची घरं होती. मी तुम्हाला काय पुन्हा पुन्हा सांगतो की काही दशकांपूर्वी, शतकांपूर्वी जमिनीवरची घरं होती, वाडे होती. तुम्ही बघा, शिवकाल जर बघाल, छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ, तर ते वाडे तुम्ही बघाल तर वाड्याच्या भिंती 8-8 फूट जाड आहेत. वाड्याला कुठेही दरवाजा नाहीये, पण वाड्याला ब्रह्मवास्तू आहे. बरोबर. वाड्याला मोठे मोठे दरवाजे आहेत. का? परकीय आक्रमण. तेच तुम्ही पेशवे काळात या, तुम्ही शनिवारवाडा बघा. शनिवारवाडा तटबंदी फार उशिरा बांधली बरं का. शनिवारवाडा ओपनच होता. का? आक्रमणं कमी झाली. मग स्ट्रक्चर बदललं. करेक्ट. मोगली स्ट्रक्चर वेगळी, साऊथ इंडियन स्ट्रक्चर वेगळी, मंदिराच्या पद्धती शैली वेगळ्या. मंदिरात तुम्ही बघाल, ताजमहालचं उदाहरण घ्या, कोणचं गोष्ट वास्तूमध्ये येत नाही. कोणची गोष्ट वास्तूमध्ये येत नाही. तुम्ही अगदी ताजमहालचं उदाहरण घेतलं तर तुम्ही ताजमहाल तिकडचं बघा आणि आपल्या संभाजीनगरमध्ये सुद्धा बीबी का मकबरा आहे, ती एनर्जी तिथं येत नाही. लक्षात घ्या, इथे कुठल्या धर्माचं काय ह्याच्याशी घेणं देणं नाही, एनर्जीचा खेळ आहे. एनर्जी केव्हा होती बघा ना, मी तुम्हाला नेहमी मला महत्वाचं चांगलं बोलतो तुम्ही. ताजमहाल पाहताना जी एनर्जी मला येते ती हे पाहताना काय येत नाही? तिची केलेली निर्मिती तुम्ही बघा ना. त्याची जी यमुना नदी आहे ती कुठल्या दिशेला आहे पहा. त्याचे जे खांब आहेत त्यांचं अलाइनमेंट पहा. त्यातल्या एका खांबाची जाडी पहा, उंची पहा, त्याचा जो जोता बांधलेला आहे त्याचं पहा, त्याचं रिफ्लेक्शन पहा, त्याचा मार्बल पहा, त्याच्या आतली खोणा पहा. ते तुम्हाला संभाजीनगरमध्ये नाही ना, ती रचना नाही. तुम्ही नेहमी म्हणता ना की कोल्हापुरी मिसळ तुम्ही ताव मारून हणता, तुम्हाला ती छान वाटते, पण तीच कोल्हापूरची मिसळ पुण्यात नाही चांगली लागत. ते काय तांबडा पांढरा रस्सा वगैरे म्हणतात, ती चव जी आहे ती तिकडे, म्हणजे मला माहित नाही, मी माळकरी माणूस आहे, पण ती तिकडे चांगली लागते. तो रस्सा इकडे का? पाण्याचा फरक आहे. बरोबर. म्हणजेच तिथलं पाणी आपण म्हणतो ना, अरे हा काय साधा नाही, 12 गावचं पाणी पिलेलं आहे. म्हणजे 12 गावचे 12 गुण, 12 गावची 12 गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. चंबळचं खोरं म्हटल्यानंतर पुण्यातला विद्वान नाही आठवत आपल्याला, तिथं डाकूच आठवतो. त्यातही पुण्यामध्ये सदाशिव पेठ म्हटलं की आपल्याला तर्किष्ट लोक दिसतात, कसबा म्हटलं की थोडीशी मारामारी दिसते. म्हणजे त्या एरियानुसार, त्या ऊर्जेनुसार तिथल्या लोकांची मनोभूमिका तयार होते. आता तुम्ही बोलता बोलता ब्रह्मस्थान हा विषय, हो काय ब्रह्मस्थान काय प्रकार असतो? हे बघा, प्रत्येक घराला असतो का? हे बघा, 100% असतो. फ्लॅट सिस्टीममध्ये लोक ब्रह्मस्थान काढतात, ते एका अर्थी चुकीचं आहे. आम्ही संपूर्ण मार्किसमध्ये आम्ही तेच केलंय. मार्किसमध्ये आम्ही संपूर्ण बिल्डिंगचा वास्तुपुरुष केलाय आणि त्याचं ब्रह्मवास्तू काढलंय. शिवाय प्रत्येक फ्लॅटचा वास्तुशास्त्रात ब्रह्मस्थान नसतं, तरीही आम्ही प्रत्येक फ्लॅटमध्ये ब्रह्मस्थान नावाचा प्रकार लोकांच्या समाधानासाठी हा मोकळा. काय असतो ब्रह्मस्थान? ब्रह्मस्थान आता तुम्हाला सांगतो काय. वास्तुपुरुष समजून घेऊ पहिल्यांदा की तुमचं घर हे चौकोनी आहे आणि वास्तुपुरुष असा कमरेवर हात ठेवलाय,
त्यांनी असं झोपलाय, पालथा झोपलाय, पालथा, आणि त्याचं डोकं ईशान्येला आहे, त्याचं पाय इकडे नैऋत्येला आहे, हा हात या बाजूला आहे, हा हात या बाजूला आहे, त्याचे पोट खाली आहे, त्याचं सीट वर आहे. आता डोकं त्याचं जिथे आहे म्हणून तर आपण डोक्याच्या ठिकाणी शिशू करत नाही, म्हणजे संडास बाथरूम बांधत नाही, सेफ्टी टँक करत नाही. हा हात आहे जेवणाचा म्हणून आग्नेय दिशा आली, हा हात आलाय कसला धुण्याचा म्हणून त्या ठिकाणी सेफ्टी टँक आणि संडास बाथरूम आली. हा पाय आहे नैऋत्येला ज्याच्यावरती माणूस उभा आहे म्हणून तो करता पुरुष आला. ही उजवी मांडी पत्नीची आली, ही डावी मांडी मुलांची आली. मग म्हणून इकडचं बेडरूम पत्नीसाठी, पतीसाठी, इकडचं बेडरूम मुलासाठी. त्याचे खांदे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या नाभीचा भाग म्हणजे ब्रह्मस्थान. म्हणून त्या ब्रह्मस्थानाला म्हणजे तुमचं पोट जेवढं हलकं मोकळं आणि छान असेल तेवढे तुमची तब्येत चांगली राहते. त्याच पद्धतीने वास्तुपुरुषाच्या पाठीवरती जर तुम्ही जोर केला तर त्याच्या पोटावरती जोर येईल, त्याच्या नाभीवरती जोर येईल. आणि म्हणून ब्रह्मस्थान हे हलकं पाहिजे असं म्हटलंय. म्हणजे ब्रह्मस्थान काढायचं कसं हा प्रश्न असेल तर बंगला असेल तर सोपं आहे. आता कॉम्प्युटर आहे, जग आहे, तुम्ही मोबाईलवर सुद्धा आलेख काढू शकता, फ्लॅटचं सुद्धा काढू शकता. ते काय म्हणतात ते कुठलं तरी आहे सॉफ्टवेअर, त्याच्या थ्रू काढू शकता. फार काय अवघड गोष्ट नाही आहे, त्याला काय मापच घ्यायची गरज नाही. हल्ली तर ते गुगल मॅपवरनं सुद्धा आम्ही मॅप ते घेतो आणि त्याच्याहून पण आम्ही. पण मग हे ब्रह्मस्थान त्या जागेचं असतं, हा त्या जागेचं असतं, फ्लॅटचं हो. जसं माझं ब्रह्मस्थान हे तुमचं ते आहे, त्यानुसार त्याची काळजी, पोटाची काळजी, सगळे रोग पोटात राहतात. त्याच पद्धतीने वास्तूचे सगळे रोग हे ब्रह्मस्थानातूनच उगमित होतात. मग हृदय आहे, मग डोळे आहेत, मग कान आहे, हे सगळं वास्तूला आहे. तो तुमचंच प्रतिनिधित्व करत तिथे झोपलाय. मग या सगळ्यामध्ये आता तुम्ही मगाशी बोलता बोलता मिथ्स खूप आहे, हळूहळू लोकांनी समज खूप पसरवलेले आहेत. बरोबर आहे. तर मला काही गैरसमज आणि फॅक्ट्स, मिथ्स अँड फॅक्ट्स सांगू शकाल का? आता मी तुम्हाला एक उदाहरण देऊ का? आपल्याकडे वेळ असेल तर देतो तेवढं उदाहरण. पूर्वी एक ना अशी गुरुजी होते आणि ते असे प्रवचन करायचे आणि प्रवचन करताना ही गर्दी व्हायची त्यांच्याकडे. आणि त्यांचा एक बोका होता पाळलेला, बोका, मांजरीचा बोका. आणि तो सारखा इकडे तिकडे पाळायचा आणि लोकांना बोचकार, कोणाच्या अंगावर धावून जा. आता म्हातारे वयस्कर होते बिचारे, ते कथाकार होते. त्यांनी सांगितलं, अरे त्या बोक्याला बांधून ठेवा रे इथं. बोक्याला बांधून ठेवलं. रोज महाराजांचं प्रवचन व्हायचं आणि एक दिवस महाराज गेले, दुसरे महाराज गादीवर आले, बोका पण गेला, दुसरा बोका आणून बांधला. तुमच्या लक्षात आलं का? लोकांना असं वाटलं की महाराज बोका बांधायचे म्हणजे काहीतरी ती महत्वाची रिच्युअल्स आहे, काहीतरी परंपरा आहे. असंच प्रकार घुसला याच्यामध्ये. मग खूप सारे मिथ्स आहेत. आग्नेयाला किचन पाहिजे म्हणून लोक तोडतात, आग्नेयाला करतात, हे मिथ्स आहे. ब्रह्मवास्तू जड झाली म्हणून फ्लॅट करतात, हे मिथ आहे. दक्षिणेचा दरवाजा खराब आहे म्हणून असंख्य फ्लॅट पडलेत, कोणी घ्यायला तयार नाहीत, मिथ आहे. किती सांगा मला तुम्ही, प्रत्येक अहो काय, मी मध्ये एक पॉडकास्ट कोणाचं तरी बघितलं, मला कोणाला नावं नाही ठेवायची, प्रत्येकजण आपापल्या परीने सांगतो. तर त्या ताई असं म्हणत होत्या, माझी माय ती म्हणत होती की शुक्राचा अंमल दारूवर असतो आणि म्हणून दर शुक्रवारी थोडी तरी दारू प्यावी. बघितलं. अहो काय म्हणजे हे, आता हे मिथ नाही का? बरं पिणे वाले को तो बहाना चाहिए, तो मला शिकवतो. अहो ते गुरुजी सांगितले त्यांनी, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, माळ तुम्ही आम्हाला का घाल. हे असले पुष्कळ मिथ आहेत. मला वाटतं की तुम्ही जे प्राचीन परंपरागत शास्त्र आहे ना आपलं, त्याचा जर नीट अभ्यास केला तर सगळ्याच गोष्टी क्लिअर. पण मग या सगळ्यामध्ये तुमचा एक मुद्दा मला पटला की एनर्जी मॅटर. एनर्जी मॅटर. तुम्ही ज्या घरामध्ये राहता आणि निसर्गाजवळ काळानुरूप बदलायला पाहिजे. सौमित्रजी, काळानुरूप बदलायला पाहिजे. या सगळ्यामध्ये लोकांना जगणं सोपं व्हावं म्हणून तुम्ही काय सल्ले द्याल? उदाहरणार्थ घर कसं बांधलंय किंवा आता ते कशा पद्धतीने बांधलं गेलंय ह्याच्यावर आपला कंट्रोल नसतो. आता मी घर घेतलंय आणि असं आहे, पण एक साध्या काही ट्रिक्स किंवा साध्या काही गोष्टी केल्या तर फरक पडू शकतो. हो, पडू शकतो. सांगाल का लोकांना? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सकारात्मकता पहिली विचारांमध्ये आणली पाहिजे. सकारात्मक ते तर युनिव्हर्सल आहे. हा युनिव्हर्सल नाही ना होत, तसं होत नाही. शेजारच्या घरामध्ये चांगला टीव्ही आला, त्यांनी भारीची गाडी घेतली आणि जर मला दुःख होत असेल, मला जर वाईट वाटत असेल, त्याच्या प्रगती पाहून मी जर जळत असेल तर मी काय कशी प्रगती काढणार? पण मग हे उदाहरण, ही जी व्यक्ती आहे ही कितीही वास्तुतज्ञानं बांधलेल्या घरात राहत असेल, बरोबर आहे, तुमच्या सो कॉल्ड मार्किसमध्ये, बरोबर आहे, तरी निगेटिव्ह राहणार नाही. मार्किसमध्ये गेल्यावर त्याची ती भावना होणार नाही. कसं काय होणार नाही? साधी गोष्ट आहे, ऊर्जेचा खेळ आहे. नाही पण हे मानसिकता पण आहे ना. अजिबात नाही. तुम्हाला सांगतो, ही मानसिकता राशी परत्वे भिन्न भिन्न असते. म्हणजे मेष ते मीन राशी. म्हणजे आता एक उदाहरण देतो.
तुम्हाला थोडं मध्येच काही तोडतोय, प्रॉब्लेम sorry. बोला बोला बोला. मंदिरामध्ये तुम्ही जाता, मंदिरामध्ये एखाद्या मंदिरात दगडूशेठचं मंदिर आहे, दिवसाला किती लोक येत असतील तिथं? हजारो. बरोबर आहे. तुम्ही पण जाता, तुम्हाला वाटतं का पाकिट मारावं कोणाचं? नाही पण वाटत. मारणारे आहेत ना. हा, मग मला तुम्हाला तेच सांगायचं आहे की जेव्हा लाखो लोक येतात ना, त्यातला एखादाच नालायक असतो, ते त्याचं कर्म असतं, परंतु तो कधी ना कधीतरी त्याच्यावरती त्या ईश्वराची कृपा होती. आणि अशी असंख्य उदाहरणं मी तुम्हाला देतो की जी वाल्याची वाल्मिकी झाली. पण मला एक सांगू का सर, म्हणजे तुमच्या पूर्ण ज्ञानाचा अनुभवाचा आदर राखून मी बोलतो. उदाहरणार्थ मार्किस सारखी तुम्ही अतिशय उत्तम योजना केली, बरोबर, की ज्याच्यामध्ये पूर्ण तुमचे सो कॉल्ड सगळे नीती नियम तुम्ही बसवले, परफेक्ट. याची गॅरंटी देता येते का की इतर राहणारे सगळे सकारात्मक विचार हो, करत असतील? गॅरंटी देता कसं देता येईल? कारण ऊर्जेचा खेळ आहे. नाही पण सर, ऊर्जा ही एक भाग झाली, ती निसर्गाजवळ नेणारी आहे, पण मानसिकतेचं काय कराल? नाही नाही नाही, मानसिकता बदलती. नीट लक्षात घ्या. तुम्ही एखाद्या दवाखान्यामध्ये जाता की एखाद्या पेशंटला भेटायला, ज्यावेळेस तुम्ही फुलं का घेऊन जाता, त्या फुलांमध्ये ऊर्जा आहे ना. तुम्ही एखाद्या ठिकाणी स्मशानात जाता, तुम्हाला नाचावचं वाटतं का तिथं? ती वाईब आहे, वाईबच म्हणजे एनर्जी झाली. एक्झॅक्टली. पण एनर्जी ती त्या त्या स्थळाची आहे. बरोबर आहे. माझा स्वभाव एनर्जी नाही ना बदलू शकत. बदलतो 100% बदलतो. त्यासाठी आम्ही असंख्य व्यसनमुक्ती केंद्र बनवली आहेत त्या पद्धतीची. आणि ज्या व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये पूर्वीचं जे प्रमाण होतं कमी व्यसन, म्हणजे व्यसनी लोक जे कमी व्हायचे ते प्रमाण कमी होतं, ते नंतर वाढलेले. हे 100% मानवी विचारांवरती माणसाच्या त्या ऊर्जेचा 100% परिणाम होतो. म्हणजे तुम्हाला सांगतो, त्या अरुण गोविलचं एक उदाहरण आहे. अरुण गोविल जेव्हा रामायणाच्या मालिकेमध्ये त्या सेटवरती उतरायचे ते कपडे घालून, त्यावेळेस त्यांना पूर्वी सिगरेट वगैरे ओढायची सवय होती किंवा ते दारू वगैरे प्यायचे, पण त्यानंतर त्यांची सगळी व्यसनं सुटली, त्यांचा मांसाहार बंद झाला. ही चमत्कार नाहीये वा, जादूटोणा नाहीये. नाही, जादूटोणा आणि चमत्कारचा मुद्दा हा नाहीये. सगळा जो तुमची एनर्जी हा मुद्दा मला पटलाय. परफेक्ट. तुम्ही बघा ना, मला एक उदाहरण द्या. मी तुम्हाला फक्त बोलू देत नाही असं मला वाटतंय, सॉरी. मला तुम्हाला गंमत सांगतो. तुम्ही आहे ना पंढरपूरच्या मंदिरात गेला किंवा आळंदीला गेलात, तर तुम्ही ती लहान लहान मुलं वारकरी धोतर घालून उभी राहतात. तुम्ही धोतर घालून तसं गंध लावून उभे राहा ना, तुम्ही नाही ना दिसत तसे. का? आळंदीची ऊर्जा नाही ना तुमच्यामध्ये. पण तुम्ही 4 महिने आळंदीत राहा, नाही तुम्ही बुवा दिसलं तर मला बोलायचं, म्हणजे आळंदीची ऊर्जा आहे ना. पण आता आळंदीमध्ये जर लॉजिंग मोठ्या प्रमाणात होत असेल, आळंदीमध्ये जर का आजूबाजूनी मटणाची दुकानं होत असतील आणि आळंदीमध्ये जर चुकीच्या गोष्टी झाल्या, तर आळंदीची ऊर्जा बिघडणार. नाही, पण मला तुमचा मुद्दा पडतो, पण हे सरसकट होऊ शकत नाही. तुम्ही ते सरसकट सांगताना हे नसू शकतं. नाही, एक लक्षात घ्या. कारण आळंदीमध्ये जर असं होतं, आळंदीमध्ये चोर नसतीलच, नसतेच. मग आहेत ना, मग ते त्यांच्यात काय एनर्जी जात नाही, त्यांच्यात का नाही गेली एनर्जी? त्यासाठी ते तिथे राहिले पाहिजेत. मग म्हणजे मग एनर्जीमध्ये प्रॉब्लेम आहे? हो, नाही, एनर्जीत प्रॉब्लेम नाही, मग माणसात प्रॉब्लेम आहे. आता ऐका, आळंदी एनर्जीपेक्षा माणूस मोठा आहे. ऐका, आळंदीमध्ये एका माणसाने तिथल्या त्या गल्ल्यातलेच पैसे चोरले, बरोबर आहे की नाही? कित्येक वर्षामध्ये ही पहिल्यांदाच घटना घडलेली आहे, अशी काही पूर्वी घडलेली नाहीये, बरोबर आहे. आता हा जो एनर्जीचा खेळ आहे ना, याच्यामध्ये आपण नेहमी म्हणतो की एनर्जी काही गोष्टी शिकवण्यासाठी किंवा एनर्जी काही परिवर्तन करण्यासाठी सुद्धा अशा प्रकारच्या घटना घडवते. म्हणजे आता ऊर्जा म्हणून आपण आता काय उदाहरण देऊ तुम्हाला, तर ही ऊर्जा आहे. आपण छान दिसतो या लाईटमुळं, पण ही जर वायर खाली आली आणि माझा हात लागला तर ती ऊर्जा निगेटिव्ह झाली, बरोबर आहे की नाही? तशा पद्धतीची ही जी लोक चोऱ्या माऱ्या करणारी लोक आहेत ना, ही कुठून येतात, तशा प्रकारची ऊर्जा ते घेऊन येतात. पण त्याच माणसाला कायमस्वरूपी आळंदीमध्ये जर ठेवला तर त्याच्या सुद्धा विचारात परिवर्तन 100% होणार. ह्याच्यात होणार म्हणजे ह्याच्यात माझे काही मतं आहेत, पण ठीक आहे, ह्याच्यात फार वेळ नको घालवा. नाही, पण पुढे पण जाऊया. या म्हणजे मला कुठं अडलंय की एनर्जी महत्वाची आहे, पण स्वभाव आणि हेतू इथे एनर्जी काही नाही करू शकत. कनेक्टेड आहेत त्या. नाही, होतो ना, फरक होतो ना साहेब, असं कसं? मला असं वाटत नाही. पण ह्याच्यावर आपण पुन्हा बोलूया, कारण हा विषय खूप लॉंग लास्टिंग आहे आणि हा एवढा थांबणार नाही. पण कमिंग बॅक टू आवर पॉइंट, आता वास्तुशास्त्र हा जो मुद्दा आपण बोलतोय, जेव्हा काही लोकांना असं असतं की नवीन घर, नवीन जागा घेतलेली असते किंवा नवीन काही उभं करायचं असतं, तर त्यांनी कशा कशा स्टेप्स केल्या पाहिजेत, काय काय? हा जो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे भूमीची निवड करणं फार गरजेचं आहे, भूमीचं चयन. पण ते कुठले निकष असतात? निकष म्हणजे बघा, आता हा व्यक्ती तितक्या प्रकृती असतात ना, तसं तुम्ही कुठल्या एरियात वास्तू घेतो त्याच्यावरती पण जनरल नियम आहेत
की सगळीकडनं तुम्हाला ऊन वारा हवा पाऊस याचं व्यवस्थित संमिश्रण व्हायला हवं, हा एक मुद्दा. दुसरी गोष्ट, प्लॉट अशा पद्धतीने घ्यायला हवा की लागून लागून तुम्हाला नाही का अशी चिकटून चिकटून घरं नसावीत. जमीन तुमची चांगली असावी, जमिनीचा पोत चांगला असावा, जमिनी काळी माती नसावी. म्हणजे आपण म्हणतो की पांढरी आई काळी आई म्हणतो, म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये पाया लागायला हवा. आणि वातावरण खूप आनंदी असायला हवं आजूबाजूचं, जे विचारांवर परिणाम करतं. मी जे मागाशी तुम्हाला चंबळचं उदाहरण दिलं, चंबळमध्ये तुम्ही एखादा तत्ववेत्ता माणूस ठेवला तर त्याला पण वाटत आलेला गोळी घालतो मी. पण तुम्हाला खरं सांगू का, चंबळ मी बघितलंय, होय, अप्रतिम आहे चंबळ. हो, पण मला नाही वाटली निगेटिव्ह एनर्जी तिकडे. नाही निगेटिव्ह एनर्जी म्हणजे म्हणते. इन केस एनर्जाइज, की चंबळ म्हटलं की डाकू, हो, कारण चित्रच तसं रंगवलं गेलंय. पण मग का पुण्यात का नाही डाकू तेवढ्या प्रमाणात? आहेत ना, भरपूर डाकू आहेत. नाही, हो तेवढे नाही. हे तिथं म्हणजे तिथं रस्त्याला लावतात, हो, इथं त्यातला प्रकार नाहीये. इथले डाकू वेगळे आहेत. इथले डाकू वेगळे. बरं, आता विषय असा आहे ना की सृष्टी बनाने वाला सृष्टी चलाना भी जानता है, असं आपण म्हणतो की नाही. त्यामुळे हा जो मी पॉझिटिव्ह निगेटिव्हचा खेळ मांडलाय ना, त्याशिवाय सर अंधाराशिवाय उजेडाची किंमत कळणार नाही. आणि म्हणून परमेश्वरानेच काही निगेटिव्ह जागाही इनडायरेक्टली तयार झालेल्या आहेत. आणि मी नेहमी म्हणतो की जसा परमेश्वर आहे तसा सैतान पण आहे. म्हणजे हे मी म्हणत नाही, हे बायबल पण म्हणतंय, ही बाजू आहे तशी ते टोक पुराण पण म्हणतंय, सगळ्याच गोष्टी म्हणतात. हिरो आहे तसा विलन पण आहे. बरोबर. म्हणून मला लोक प्रश्न विचारतात की दारूच्या गुत्त्याला कुठलं असतं वास्तुशास्त्र, पण मी म्हणतो की त्याला वास्तुशास्त्र कशाची गरजच नाही. त्याचं वास्तुशास्त्र वेगळं आहे. त्याचं शास्त्र असं आहे की तुम्ही बघा, दारू घेतो, असं काहीतरी करतो. आता तो जेव्हा तसं करतो त्यावेळेस त्या वातावरणामधल्या ज्या एनर्जीज आहेत ना, त्यांना तो आमंत्रित करतो. ही निगेटिव्हिटी बरोबर निगेटिव्ह. मला सांगा, तमाशा लागला की 1000 लोक जाऊन उभे राहतात, कीर्तनाला किती जातात. म्हणजे त्या गोष्टीचं अट्रॅक्शन, त्या एनर्जीचं अट्रॅक्शन त्या गोष्टीकडे होतं. आणि म्हणून तुमचा मागाचा मुद्दा आहे की तुम्ही वास्तूत तशा प्रकारच्या एनर्जीज जर तयार केल्या तर तुमच्या विचारात सुद्धा नक्की बदल होतो. वास्तुशास्त्राप्रमाणे सौमित्रजी घरामध्ये बार टाकतात, बार काढतात. अहो, कसली एनर्जी? तुमची लहान लेकरं आहे, तुमचं पोरग आहे, तुमची बायको आहे, आणि तुम्ही तिघं पीत बसले काय? मग मला सांगा, आला ना साहित्यान तिथं? वादाचा मुद्दा नाही आहे. पण मग तुम्ही घरात काय, तुम्ही करा ना, छान मंदिर तयार करा, तिथं घरात दिवा उदबत्ती लावा. बघा, असं होत नाही हो. एक लक्षात घ्या, हे जगात असतील दरोडेखोर, असतील चोर, पण असं नाही होणार आहे. तुम्ही जर का त्यांच्यामध्ये जर परिवर्तन, तर परिवर्तन 100% होतं. बरं, शेवटचा प्रश्न विचारतो का हो? तू मला फार इच्छा, आपण आणखी पॉडकास्ट नाही हो, मोठा अजून प्रश्नच नाही या सगळ्यामध्ये. नाही, कारण मी जाणून घेतो तुमच्याकडे. या सगळ्यामध्ये तुम्ही ज्या प्रोजेक्ट्सवर काम करत असता, मार्किस आहे आता सध्या. मार्किस सध्या आहे, तर जनरली असं असतं की आपण एखादं घर मोठं करतो किंवा एखादी जागा आपल्याला हवी तशी बांधतो, पण 200 300 घरांचा जो प्रोजेक्ट करता येतो, 100% येतं. काहीच अवघड नाहीये. म्हणून तर मी तुम्हाला पहिलं काय सांगितलं की म्हणून आपल्याला जागा निवडण्यापासून जर का वास्तुतज्ञाला घेतलं तर ते सगळं सहज शक्य आहे. काय अवघड आहे? तुम्ही जे आतापर्यंत अशा पद्धतीनं युनिट्स मध्ये काम केलेलं आहे, त्याचे रिझल्ट काय आहेत? 1000% रिझल्ट आहेत. 1000% रिझल्ट आहेत. घरामध्ये गोकुळ आहे, आनंद आहे, सुख आहे, समाधान आहे, लोकांची प्रगती आहे. निश्चित आहे, निश्चित आहे. पण तुम्ही असा दावा करता? हो, का नाही करायचं? मला सांगा, माझा निसर्गावर विश्वास आहे. माझा निसर्गावर विश्वास आहे. जर तुम्ही त्या लोणी काळभरच्या त्या बाजूला ते कचरा कुंडीचं सगळं डम्पिंग ग्राउंड आहे, तुम्ही तिथं कितीही वास्तुशास्त्राप्रमाणे जरी वास्तू बांधली तरी वासाला काय करणार तुम्ही? तुम्हाला उभं घेणारच ना, चिडचिड होणारच ना. हे सगळं बिल्डरने सुद्धा पाहून करायला हवं, असं माझं म्हणणं आहे. याचा अर्थ ते बाद आहे असं नाही, समजून घ्या. आता हवा तिकडून येते, मग घरात वास येतो, हे सगळ्या. हे बघा, दावा कोणी पण करेल ना साहेब. मी तुम्हाला आता तुम्हाला मरगळ येऊ द्या, तुम्हाला असं फ्रेश नको वाटू द्या, तुमच्या आवडीचा शर्ट घाला, तुम्ही पॅन्ट घाला, मस्तपैकी काय गॉगल घाला, चला माझ्याबरोबर, तुम्हाला कुठली भेळ आवडती, काय तुम्हाला आणखीन आवडते, तिथे जाऊन आपण खाऊ, मस्त बागेत फेरफटका मारू. अहो, तुम्ही एनर्जाईज होणारच. बरोबर, साधी साधी गोष्ट आहे. बरोबर. अहो, एखादा आवडता माणूस भेटला तरी आपल्याला आनंद वाटतो. एनर्जीचं देवाणघेवाणच आहे ना हे. तसंच वास्तूच्या एनर्जीचं पण देवाणघेवाण. ओके, मग आता जे घराघरांमध्ये तुम्ही म्हणालात की स्थल कालानुसार शास्त्र बदलतं. हो. आता जो ट्रेंडिंग वास्तुशास्त्राच्या गोष्टी मिळतात, फेंगशुई मिळतं, ते बांबूची झाडं मिळतात, किंवा ते काय विंड चेन्स, ते मिळतं. काय वाटतं तुम्हाला त्याच्याबद्दल? आता बघा, काय आहे, तुम्हाला गंमत सांगतो की प्रत्येक गोष्टीतनं ऊर्जा येते, हे तर मान्य आहे ना, मान्य आहे. म्हणजे मला एक कळत नाही की तुमच्याकडे जर तुम्ही गुलाबजाम घेतलाय तर ते मटणाच्या रशात कसं काय टाकणार?
कळलं का? हे कुठनं सुचतं मी तुम्हाला? बघा ना, मला काय म्हणायचं की गुलाबजाम ही वेगळे विषय, म्हटलं जरासा वेगळा विषय. हा म्हणजे फेंगशुई वेगळे, इंडियन आपलं भारतीय पारंपरिक वेगळे, तुम्ही कुठेही कुठे मिक्स करायला लागले. आता हल्ली तर ते आईस्क्रीम गरम करून खातात. आता खाऊ दे, आता माझं काय म्हणणं आहे, नाही का? ते असं काहीतरी असतं खाली गरम, खव्याच्या त्याच्यावरती केक, त्याच्यावर आईस्क्रीम, त्याच्यावर परत गरम होतं. आता हे गरम गरम कॉम्बिनेशन आयुर्वेद सांगतं का तुम्हाला खायला? पण तरी तुम्ही आवडीने खाता, मागवतांवर पैसे देऊन विकत घेता. आता हे काय करू शकतो? मी किती ओरडून सांगितलं, अहो आयुर्वेदात हे चालत नाही. तुम्ही म्हणा चांगलं लागतंय ना मला. तसंच हे फेंगशुई, पण मग तसंच हे तुमचा बांबू. अनुभव, तुमचा जो मला सांगा, बांबूचं उदाहरण देता ना तुम्ही. आपण बांबूवर केव्हा जातो? काय म्हणजे फेंगशुई मधला तो असा हातवर केलेला बाबा काय म्हणजे हॅपी मॅन. अरे आमचा गणपती बसलाय की मस्त, एवढा सुंदर हॅपी मॅन आहे, तो ठेवा की. त्याला कशाला आणून ठेवायचा? इम्पोर्ट एक्सपोर्ट करायची काय गरज आहे? आमच्याकडे सगळं आहे. वा, हे मला आवडलं. तुम्ही काही छोट्या छोट्या टिप्स देऊ शकाल का की घरात हे करा? हो हो, खूप सुंदर. तर एक फरक पडेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माहिती आहे का, की सकाळी लवकर उठणे हा फार महत्त्वाचा मुद्दा. आता ठीक आहे, शहरी भागात उठलं जातं, परंतु असा बराचसा भाग आहे की जिथं निवांत उठतात लोक. घरामध्ये मुलं मग ऊर्जित नसतात, ते आरामशीर उठ. तर सगळे दरवाजे खिडक्या सकाळी पहिले उघडले पाहिजे, सगळे उघडले पाहिजे. तुमच्या घरामध्ये तुमचा सूर्य पलीकडे मोठी बिल्डिंग आहे म्हणून येत नसेल तर नको येऊ दे. बरं. शेजारी बिल्डिंग आहे तर तुम्ही काय करू शकत नाही, मग तुम्ही नंतर घर घ्या की ज्याच्यात सूर्य येईल. पण आता तरी तुम्ही सकाळी सगळं लावून ठेवताय हो, 12-12, 1-1 पर्यंत. दुसरी गोष्ट, घरामध्ये एकत्र बसलं पाहिजे. आपण सतत मोबाईलमध्ये असतो. आपण एकमेकांशी भाजी काय करायची, बायको नवऱ्याला मोबाईलवर विचारते, नवरा बेडरूममध्ये बायको काय चाललंय. ही एनर्जीच आहे ना, तुम्ही एनर्जीचं ट्रान्समिटच करत नाही एकमेकांना. मला सांगा, ह्या शास्त्राने आजपर्यंत आईच्या स्तनामध्ये दूध कसं येतं हे सिद्ध करू शकलेला नाही येतो. परंतु आई जेव्हा गर्भवती राहते आणि बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा विशिष्ट दिवसानंतर तिच्या स्तनामधून दुधाच्या धारा व्हायला लागतात. या कुठं येतात? याला काय शास्त्राचं प्रमाण आहे? म्हणजे ते हार्मोन्स अशा पद्धतीने रचना करतात, तशी ही वास्तू सुद्धा तशीच रचना करते. तिला सुद्धा भावना आहेत, माझ्यावरती विश्वास ठेवा. मी असंख्य उदाहरणं पाहिली. ती सुद्धा पाहणावती, ती सुद्धा पाहणावती. मला हे तुम्ही दोन सांगितलं पटलं की सकाळी लवकर उठा, बरोबर आहे, दारखिडक्या ओपन करा, संवाद साधा, प्रेम ठेवा सातत्यानं. कारण प्रेमाच्या मायेचा ओलावा तुमच्या वास्तूमधल्या भिंतींना खूप जास्ती ओलावा देतो. हा दुसरा मुद्दा. रोजची देवपूजा करा. मन तुमचं साफसूत्र ठेवा. लोकांचं कल्याण पाहून वाईट वाटून घेऊ नका. दिवा उदबत्ती लावा. आता परत मग आम्ही आता उदबत्त्या लावल्या तर बांबू जाळला तर अरे मरू द्या, मग तुम्ही बिना बांबूच्या जाळा. म्हणजे प्रत्येक गोष्टीला निगेटिव्हिटीच आहे. ते धूप जाळा, अगरू जाळा. चांगला महत्वाचा मुद्दा मांडला तुम्ही. हा, तुमचं होऊ दे पूर्ण. स्प्रे लावा तुमच्या घराच्या. हा, तुम्ही घरामध्ये जेव्हा येता तेव्हा चंदनाचा अत्तर तुमच्या हाताला चोपडून तुमच्या चौकटीला लावा, तुमच्या उमऱ्याला लावा, तुम्हाला लावा. उन्हाळ्यामध्ये जास्मिनचा अत्तर मारून बघा. तुम्ही निसर्गाकडे बघा ना साहेब, एवढा मोठा कडक उन्हाळा, त्याची फुलं असतात ना पांढरी, जाईजुईची, मोगऱ्याची फुलं, ही उन्हाळ्यातच उमलतात, अशी बारतात उन्हाळ्यामध्ये, कारण त्याचा वास तुम्हाला ट्रिगर करतो. करेक्ट. उन्हाळ्यामध्येच रस असलेली फळं येतात. कलिंगड उन्हाळ्या आता 12 महिने येतं. ती काय अर्थ नाही. मग ही का बरं? ही परमेश्वरांनी लीला केली. हे मला पण तुम्ही जे निसर्गाजवळ मला अगदी मान्य आहे. हेच वास्तुशास्त्र आहे. म्हणून त्या वेळेची फळं ही आम्ही त्या वेळी देवापुढे ठेवतो आणि ती खातो. पण आता एक टिप आहे. हा, पण आता समजा मी देव मानत नसेल, असे अनेक घर आहेत, मग आता मी नाही, माझ्याकडे देऊळ नाहीये, देवारा नाहीये, उदबत्ती नाहीये, काय नाही, मग काय करायचं? मन साफ ठेवा. कोणाबद्दल वाईट विचार करू नका. तुम्ही जनकल्याणासाठी तुमच्या हातून जेवढं होते कल्याण तेवढं करा. हे बघा, तुम्ही देव मानता आणि 12-12 तास नामस्मरण करता आणि समोरून येणाऱ्या बाईवरती वाकड्या नजरेने बघता, काय मातीत घालायचे का ते पूजा अर्च? काय करा, उचला द्या पाण्यात सोडून. एक लक्षात घ्या, नुसती पूजा करून देव कसा प्रसन्न होईल? आपल्याकडं तर ना गणितच मला कळत नाही सौमित्र. मी जेव्हा ज्योतिष म्हणून प्रॅक्टिस करतो, आम्ही देवाचं फार करतो. मग मी प्रश्न विचारतो, काय करता होता आई देवाचं? नाही म्हणजे सकाळी उठतो, पूजा करतो. जसं काय देवावर उपकारच करतात. लक्षात, दिवसभरात तुम्ही देवाचं नाव घेता किती वेळा? तेच लागली तर आई म्हणता तुम्ही देवाचं नाव घेत नाही. तुम्हाला काय चांगलं झालं तर काय नसतं, मज्जा, माझ्या नशिबाने झालं, वाईट झालं तर देवाने गेलं. मुळात देव ही संकल्पना, मी तुम्हाला जे भगवान म्हटलो का नाही, भगवान म्हणजे काय? सेम 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 प्रवृत्ती, नीती आणि ह्याच्यात काही काही गोष्टी बोलत होतात की तुम्ही घरी कापूर ठेवा, कापरामध्ये पाणी ठेवा. सकारात्मक आहे. असे काय उपाय होऊ शकते? एक लक्षात घ्या, डिमेथो म्हणून जे काही जपानमध्ये एक हे होते, त्यांनी आत्ता एक संशोधन केलं सौमित्रजी, की पाण्याला स्मृती असते. आमचे पूर्वज वेडे आहेत का?
उदक शांतीचा विधी हा वेदांमध्ये लिहिला आहे. आम्ही तीर्थामध्ये कापूर टाकतो, तुळशीचं पान टाकतो आणि जठरे धारे आम्ही म्हणून पितो. आम्ही आचमन करतो तेव्हा गाटागाटा नाही ना पाणी पित. केशवाय नमहा ती इथपर्यंत पोचतं, इथं नाही पोचत पोटापर्यंत. शास्त्र आहे याच्यामध्ये. बघा ना तुम्ही, काही नका, तुम्ही नका देवाचं नाव, माझं नाव घ्या 3 वेळा आणि प्या, तुम्हाला आनंद वाटणार, कारण ऊर्जा मिळते. हो, आनंद नावात पण देवच आहे की, सौमित्र नावात पण देवच आहे की. प्रत्येक ठिकाणी ईश्वर आहे. या पद्धतीने प्रत्येक गोष्टीत विज्ञान आहे. या पद्धतीने करा. तुमच्या घरी आईने तुमच्यासाठी गोड शिरा बनवला, पार केळ वेळ घालून, तुम्ही खा. आणि मी सत्यनारायणाच्या नैवेद्य करतो, मी त्याला पाणी फिरवतो आणि तो तुम्हाला देतो. आई बनवणारी तीच, शिरा तोच, मटेरियल तेच, चौका फरक. तुम्ही म्हणा नाही भावनेचा, नाही, ऊर्जेचा. ती ऊर्जा त्यात मिसळलेली आहे. करून पहा प्रयोग. तुम्ही गोड शिरा नैवेद्य दाखवा, झाकण लावा, ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र म्हणा सातत्यानं, उघडून बघा, तुम्हाला त्या प्रसादामध्ये ओमचा आकार दिसतो. इथे तुम्ही म्हणता दृष्टी मान्य आहे, जशी दृष्टी तशी सृष्टी, तशी दृष्टी, तसं तुम्हाला त्या शिऱ्यामध्ये पण ओंकार दिसायला लागतो. चमत्कार आहे का? नाही. ही भावना आहे, ही ऊर्जा आहे, ती ऊर्जा त्याच्यामध्ये जाते आणि म्हणून तसं. वा, मला तुमच्याशी बोलून छान वाटलं. आणि मला आवडलं काय की तुम्ही मला कुठल्याही प्रश्नाला थांबवलं नाही. म्हणजे विचारू दिले मला प्रश्न. अर्थात वेळेचा एक भाग असतो म्हणून काही प्रश्न आपण किंवा तो मुद्दा खूप पुढे जाऊ शकला नाही. पण यामध्ये एक मला मुद्दा छान घेताय मुलाखत. त्याचं कारण असं की मला काय होतं की खोचक विचारणारेच लोक नाही, कदाचित त्यांना ते काय विचारता येत नाही का. मला तुमचे काही मुद्दे पटले. निसर्गाजवळ जाणं हा मुद्दा मला पटला, किंवा एनर्जी ही निसर्गाशी संबंधित आहे हे मला पटलंय. आणि ते महत्वाचं पण आहे. तुम्ही जेव्हा संवाद साधता, एकमेकांशी संवाद साधता, दारं खिडक्या उघडता, तेव्हा हे मला मान्यच आहे. आणि तिथं मला महत्वाचं वाटतं की तुम्ही जेव्हा आता मार्केस सारखी स्कीम आहे, तुम्ही या वास्तुशास्त्राच्या नुसार, म्हणजे अर्थातच निसर्गाजवळ जाणार, 100% सूर्यप्रकाश येत असेल, वारं नीट वाहत असेल, वगैरे वगैरे, हे मला महत्वाचं वाटतं. आणि त्याच वेळेला 10 दिशा पवित्रच आहेत, हाही मुद्दा मला तुमचा महत्वाचा वाटतो. आणि जे लोकांना पुरेसं आहे की कुठलंही घर वाईट नसतं मुळात. अगदी बरोबर. इट्स ऑल अबाउट युअर एनर्जी. सो ती आपण चांगली ठेवूया, हे मला लॉजिकल चांगलं वाटतंय. बरोबर. तर इथं आपण थांबूया. तुमचं घर बोलत असणार आहे नक्की. आणि जसं सर म्हणाले की जर त्याला प्रेमानं आपण अंजारलं, गोंजारलं आणि त्याच्यामध्ये भावना आणल्या, तर अर्थातच ती एनर्जी क्रिएट होते. आणि आजूबाजूला वारा, ऊन, पाऊस, पाणी आहेच, ज्याच्यातून ही सगळी येत असणार आहे. सो घर चांगलं ठेवा. आणि जर शक्य असेल तर अर्थातच जसं सर म्हणतात त्या पद्धतीनं निसर्गाजवळ जाण्याचा आपण प्रयत्न करूया. आणि मार्केसची स्कीम जाऊन बघावी प्रत्येकाने. आणि मला हरकत नाही, म्हणजे मला आवडेल बघायला की हे कशा पद्धतीने केलंय. जरूर. सो तुम्हाला खूप शुभेच्छा सर. थँक्यू व्हेरी मच. हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. तुमचं काही प्रश्न असतील तर जरूर विचारा, मी सरांना विचारीन. सर जवळपास 40-45 वर्षाच्यावर काम करत आहेत. हा अनुभव खूप मोठा आहे. मला माझ्या अनुभवावर किंवा मला बालबुद्धीला जे प्रश्न वाटले ते विचारण्याचा प्रयत्न केला. थांबतो. भले ते घडो. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच.